या ठिकाणी बघा आपण ह्या जयंती माताच्या मंदिर दर्शनासाठी आपले नर्मदा परिक्रमा रोड हा त्या मार्गे आपल्याला जयंती माता आणि जयंती माताचे एक पवित्र स्थळावरती चालले आणि ह्याच ठिकाणी आपल्याला आहे ना एक भैरव गुफा भैरव गुफा एक सुंदर असं पवित्र स्थळ आहे या ठिकाणी. ते एक आपण त्याचं एक दर्शन घेणार आहे भैरव गुफेचं. आज आपल्याला ह्या ज्या नवीन वर्षाच्या ह्यामध्ये आपल्याला आहे ना आपल्याला चालत असताना परिक्रमेचा आपल्याला आहे ना एक आपण नशीबवान जे परिक्रमावासी जे चालतात ते सगळे नशीबवान आणि मी पण त्याच्यामध्ये आपण परिक्रमा करतो आहे. ते एक नशीबवान म्हणून एक आजच्या दिवशी सगळ्यात पहिलं जे खेडापती हनुमान सगळ्यात पहिलं जे मैयाची आरती करून निघाल्याच्या नंतर खेडापती हनुमान आणि जे दुसरं दर्शन जे भैरव गुफा आणि जयंती माता मंदिर ह्या ठिकाणी आणि हे सर्व एक घनदाट जंगलामध्ये आणि ह्या जंगलात आहे ना असं घनदाट जंगल आहे तिथे आपल्याला सर्व आणि हा जो रोड इकडनं आहे परत तिकडनं एक थोडा मोठा रोड येतो आहे आणि ह्याच दिवशी सर्व प्रेक्षणीय स्थळ असल्यामुळे आहे ना इथं फिरायला भरपूर लोक येतात. हे पवित्र स्थळ असलेल्या पवित्र स्थळावरती आहे ना आणि हे पूर्ण जंगलामध्ये असल्यामुळे आहे ना हे पर्यटन स्थळ बी आहे आणि हे भरपूर पर्यटक भरपूर येतात या ठिकाणी आणि भरपूर येत असल्यामुळे इथे सुंदर असं ठिकाणी आपण त्याचे दर्शन घेणार आहे. नर्मदे यार या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना इथे जे आहे ना 1 तारीख असल्यामुळे ना इथे एक मेळा लागतो. पहिल्याच दिवशी आहे ना 1 दिवसाचा हा इथे आहे ना मेळा असतो या ठिकाणी आणि एक सुंदर असा मेळा भरतो आणि इथे आहे ना मेळा असल्यामुळे आहे ना हे आम्ही नशिबाने ह्या दिवशी आम्ही एक मेळ्याच्या ठिकाणी आज आमची परिक्रमेचा आजचा दिवस आणि हे पण जंगलामध्ये या ठिकाणी जंगलात असल्यामुळे एक सुंदर असा मेळा इथे सर्व काही वस्तू येतात मैयाच्या आणि या ठिकाणी आम्ही आलेलो नर्मदे या ठिकाणी बघा बाजार असल्यामुळं आम्ही या ठिकाणी नर्मदा परिक्रमा एक असं सुंदर असं ठिकाणी जयंती माता आणि भैरव गुफा या ठिकाणी नर्मदे आपण जयंती माताचं दर्शन घेतलं. जय महेश मुखचंद्र चकोरी जय गज बदन सडानन माता. यार या ठिकाणी बघा मी आहे ना आत्ता आहे ना जयंती माताचं आहे ना दर्शन घेतल्याच्या नंतर आहे ना एक जंगलामध्ये आहे ना आपल्याला एक खंडवा जिल्हा आहे ह्या खंडवा जिल्ह्याच्या या ठिकाणी आहे ना मी चाललो आहे आता भैरवनाथाचे आहे ना भैरव गुफा बघण्यासाठी म्हणजे भैरव गुफाचं दर्शन घेण्यासाठी आणि भैरव गुफाचं दर्शन घेऊन मी माझ्या आहे ना परिक्रमेची आहे ना पुढची सुरुवात करणार आहे. पुढची माझी परिक्रमा आहे ना एक आजची आहे ना 20 किलोमीटर आहे ना संपूर्ण घनदाट जंगलातून आहे या ठिकाणी आणि आत्तापर्यंत आहे ना 11 ते 12 किलोमीटर घनदाट जंगलातून आल्याच्या नंतर पहिल्याच ज्या माझ्या आहे ना 2026च्या पहिल्याच दिवसाच्या पहिल्याच वर्षी मी भैरवनाथाचं आणि जयंती माताचं मैयाचं आणि यांचे दर्शन घेतले. माझ्या नर्मदा परिक्रमाचा हा पहिला दिवस आहे हा पुढच्या पहिल्या वर्षीचा म्हणजे 2026च्या आज दुसरं वर्ष चालू आहे माझ्या नर्मदा परिक्रमेचं. नर्मदे अरे या ठिकाणी बघा आपण आहे ना भैरव गुफा आहे ना या ठिकाणी आलेलो आहे की जी आहे ना या ठिकाणी आपण पाहतो ना हे जे भैरव गुफा आहे आणि हेच असं जे आहे ना एक मंदिर आहे आणि हे जे आहे ना याचे आहे ना आपण आहे ना हे जे बोलतो ना हे जे झाड आहे ना हे जे कापूर याचं झाड आहे हे कापूरचं हे जे झाड आणि हे झाड आहे ना हे जी भैरव गुफाचं आहे ना आणि आपण भैरव गुफेच्या इथे चाललेलं आहे नर्मदे. आपण जे पाहतो ना ते या ठिकाणी जी आहे ना ही जी आहे ना आपल्याला आहे ना कोणती गुफा भोलेनाथजी गुफा जयंती माता 1 तारीखला आपण नवीन जयंती माता भोलेनाथची गुफा नर्मदे या ठिकाणी आपण पाहू शकता आपल्याला आहे ना हे जे दिसत आहे ना हे जे भैरव गुफा आहे भैरवनाथ ती आहे ना भैरवनाथांची गुफा आहे ही
आपल्याला 1 तारीख म्हणजे आहे ना 1/1/2026ला पहिल्याच दिवशी आहे ना पहिल्याच वर्षी आपल्याला हे असं आहे ना पवित्र स्थळ आणि पवित्र ठिकाणी आपल्याला दर्शन झाले. आता हे ना या गुफेमध्ये जाण्यासाठी आहे ना एक आहे ना कपडे काढून म्हणजे आहे ना आंघोळ करून त्या गुफेमध्ये ना पूर्ण भिजतं. इथे आहे ना इथे पाणी कसं वरून पडतं आहे ना ते संपूर्ण असं पाणी खाली येतं. इथे ते जाण्यासाठी ना गुफेमध्ये पूर्ण आहे ना इथून आपण बाहेरूनच दर्शन घेतले या ठिकाणी आणि हे संपूर्ण पाणी भैरवनाथाचं खाली एवढं भैरव गुफेचं खाली येतं आणि इथे लोखंडी शिडी लावली आहे त्या ठिकाणी नर्मदे आहे. या ठिकाणी बघा आपल्याला ना जो मार्ग आहे ना जाण्यासाठी भरपूर कठीण आणि इथे येण्यासाठी ज्या भैरव गुफाला आपण येतो ना त्या ठिकाणी त्यावेळेस आपल्याला आहे ना सर्व आहे ना एक ना चप्पल घेऊनच किंवा बूट घालूनच यायचे कारण इथे ना भरपूर आहे ना दगडी वगैरे आणि चालण्यासाठी या ठिकाणी असं शेवाळ झालेले आहे संपूर्ण त्याच्यामुळे घसरते आणि इथे पाणीच या ठिकाणी सर्व आपण पाहतो. मी आता दर्शन घेऊन पुढे आलेलो आहे त्या ठिकाणी नर्मदे यार भैरव गुफेवरून आल्याच्या नंतर हे या ठिकाणी आपल्याला ना असं आहे ना चढ आहे चढायला आणि एक जंगलामध्ये आहे आपण आणि ही भैरव गुफा आपल्याला आहे ना एका अभयारण्यामध्ये ही गुफा भैरवनाथाची गुफा या ठिकाणी नर्मदे हर.